आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री बुलढाणा दौऱ्यावर आहेत। महिला सशक्तीकरण कार्यक्रमांतर्गत लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांशी ते संवाद साधणार आहेत। बुलढाणा शहरात उभारण्यात आलेल्या 26 महापुरुषांचे पुतळे आणि स्मारकांचं ते अनावरण देखील करणार आहेत। आमदार संजय गायकवाड आणि भाजप खासदार अनिल बोंडे यांनी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाच्या निषेधार्थ आज काँग्रेस राज्यभर आंदोलन करणार आहे। या पार्श्वभूमीवर आज बुलढाणा शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण कार्यक्रमाअंतर्गत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। खरं तर या अभियानाअंतर्गत अनेक महिला ज्या आहेत त्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत। दुपारी साधारणतः 12:30 वाजता मुख्यमंत्री बुलढाण्यात येतील आणि त्यानंतर या कार्यक्रमाला हजेरी लावतील। बुलढाणा जिल्ह्यात जवळपास 26 स्मारक आणि पुतळ्यांचं अनावरण देखील ते आज करणार आहेत। 2 दिवसापूर्वी बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड आणि अमरावतीचे खासदार अनिल बोंडे यांनी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्याबद्दल काही आक्षेपार्ह वक्तव्य केलं आणि त्याच्या निषेधार्थ आज काँग्रेसने खरं तर आंदोलनाचा इशाराही दिला आहे। राज्यव्यापी हे आंदोलन होणार आहे। त्या पार्श्वभूमीवर आज बुलढाण्यात मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहे। कॅमेरामन शांताराम तायडेसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, बुलढाणा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।